महाराष्ट्रात वाढत्या कथित लव जिहाद प्रकरणावर कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आज इचलकरंजीत हिंदुत्ववादी संघटनांनी प्रांत कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला। घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आणि राज्य सरकारने तातडीने कायदा करून महिलांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी केली। हिंदू जनजागृती समिती, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर धडक देत मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर केले। निवेदनात महाराष्ट्रात कथित लव जिहाद प्रकरणामध्ये वाढ होत असल्याचा दावा करण्यात आला असून महिलांच्या सुरक्षतेसाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। अशा प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करावे, जबरदस्तीने धर्मांतर किंवा फसवणुकीच्या माध्यमातून विवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या। मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने यापुढे केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली। निवेदनात इतर काही राज्यांनी अशा प्रकारचे कायदे केल्याचा उल्लेख करत महाराष्ट्रातही तत्सम कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान या विषयावर समाजात वेगवेगळी मते असली तरी आजच्या मोर्चातून संबंधित संघटनांनी आपल्या मागण्या आक्रमकपणे सरकारसमोर मांडल्या। आता या निवेदनाची शासन कितपत दखल घेते आणि या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।